प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चंद्रघंटेति कुष्मांडेति चतुर्थकं पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवम सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकृतिताः। आज विजयादशमी अर्थात दसरा। वाईटावर चांगल्याचा विजय, असत्यावर सत्याचा विजय, निराशेवर आशेचा विजय म्हणजे दसरा। 9 दिवस महिषासुरासोबत युद्ध करून माता दुर्गेनं त्याचा वध केला, तो आजचा दिवस। आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापनेपासून नवरात्र उत्सवाची सुरुवात होते आणि आश्विन शुद्ध दशमी हा दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो। दुसरा पौराणिक संदर्भ म्हणजे प्रभू रामचंद्राने रावणाचा वध करून विजय मिळवला, त्या विजयाचे प्रतीक म्हणून आजही काही भागात रावण दहन केले जाते। या वर्षीचा ओला दुष्काळ शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणार आहे, पण इतर वेळी मात्र शेतकरी घटस्थापनेच्या वेळी उगवलेलं धान्य आपल्या टोपीत, फेट्यात किंवा कानात खोचून सीमोल्लंघन करतात। शब्द सीमोल्लंघन असला तरी आमचा भोळा बाबडा शेतकरी शिलांगण खेळून आलो असंच म्हणतो। 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासात काढल्यानंतर पांडवांनी शमीच्या वृक्षावर ठेवलेली आपली आयुध बाहेर काढली म्हणून शस्त्रपूजा केली जाते। विद्यार्थी विद्येची देवता सरस्वतीचे पूजन करतात। पाठीवर सरस्वती काढून तिचे पूजन केले जाते। सैनिक आपल्या हत्यारांचं पूजन करतात, शस्त्रांचं पूजन करतात। कोणत्याही शुभ कार्याला योग्य अशा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक दसरा हा मानला जातो। दसऱ्याला आश्मंतक वृक्षाची अर्थात आपट्याची पाने एकमेकाला सोनं म्हणून देण्याची प्रथा आहे। त्यामागची कथा ही फारच रंजक आहे। वरतंतु ऋषीचे शिष्य कौत्स हे प्रभू रामचंद्राचे पूर्वज राजा रघु यांच्याकडे दान मागण्यासाठी आले। दानही फार मोठं होतं, 14 कोटी सुवर्ण मुद्रा। आता इतकं दान फक्त राजाच देऊ शकतो म्हणून ते रघु महाराजांकडे आले। आता कौत्सांना तरी कुठे स्वतःला इतकं धन हवं होतं, त्यांना ते आपल्या गुरूंना लोककल्याणासाठी गुरुदक्षिणा म्हणून द्यायचं होतं। पण अडचण अशी झाली की त्याच्या काहीच दिवस अगोदर रघु महाराजांनी विश्वजित नावाचा यज्ञ केला होता आणि आपली संपत्ती सगळीच्या सगळी दान करून टाकली होती। आता रघु महाराजांची परिस्थिती वाईट झाली आणि त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून धनदेवता कुबेरावर आक्रमणाची तयारी चालवली। कारण याचकाला विनमुख पाठवायचं नाही हीच तर रघुकुलाची रीत। राजाने युद्धाची तयारी केली आणि घाबरून धनदेवता कुबेराने आपट्याच्या झाडावर सुवर्ण मोहरांचा वर्षाव केला। त्यातल्या गरजे इतक्या सुवर्णमुद्रा कौत्साने घेतल्या आणि बाकीच्या प्रजाजन घेऊन गेले, म्हणून आपट्याची पानं सोन्याची म्हणून वाटण्याचा प्रघात पडला। एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी, नवीन खरेदीसाठी आजचा दिवस शुभ मानला जातो। आपल्या सगळ्यांना दसऱ्याच्या अनेक उत्तम शुभेच्छा।